सोलापूर शहरातील पद्मशाली चौकात रहीम बाबा दर्ग्यासमोर रस्त्यावर हाणामारी करत शांतता भंग केल्याप्रकरणी 3 युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शनिवारी रात्री 8:30च्या सुमारास मार्कंडेय रथ मिरवणुकीत हा प्रकार झाला। पोलीस हवालदार मल्लीनाथ तातेराव रूपनूर वय 53 जेलरोड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली। त्यानुसार ईश्वर गणेश शेपूर वय 20 नवीन विडी घरकुल कुंभारी राजेश सत्यनारायण दासरी वय 23 राहणार माधव नगर जयेश नागनाथ संदुपटला वय 21 राहणार नवीन विडी घरकुल कुंभारी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। मिरवणूक सुरू असताना पद्मशाली चौक येथील पीर अब्दुल रहीमबाबा दर्गा मशिदीसमोर धिंगाणा केले। काही तरुण हाणामारी करत असल्याचे हवालदार रूपनूर यांना समजले। पोलिसांनी धाव घेऊन तिघांना समजावून सांगून भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिघांनी पोलिसांसमक्ष मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांना अटक केली। हकीकत अशी की शनिवारी झालेल्या मार्कंडेय रथोत्सवात नृत्य करणाऱ्या 16 वर्षीय तरुणाच्या डाव्या पायावरून रथाचे चाक गेले। त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। शनिवारी रात्री 8च्या सुमारास पद्मशाली चौक या ठिकाणी ही घटना घडली। जयंती यशवंत साका वय 16 राहणार कुचन नगर सोलापूर असे त्याचे नाव आहे। या प्रकरणी अधिक तपास फौजदार दुधाळ करत आहेत। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।